विधिमंडळाचा शेवटचा दिवस गाजला तो ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपानंतर। कारण ज्या प्रकारे अनिल परब यांनी सांगितलं की कांदिवलीमधील सावली बार हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे हा बार आहे आणि याच बारमध्ये 30 मे रोजी एक पोलिसांनी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये 22 बारबालांना ताब्यात घेण्यात आलं। या सगळ्याची सत्यता तपासण्यासाठी आपण कांदिवलीमध्ये आलेलो आहोत आणि कांदिवलीचा हाच तो सावली बार ज्याचं नाव इथे आपण बघतोय प्लास्टिकनी झाकण्यात आलेलं आहे आणि हा बार 30 मे पासून बंद आहे। 30 मेला जी FIR कॉपी आपल्याकडे आलेली आहे 30 मेला साधारणपणे रात्री 11 वाजता या ठिकाणी समतानगर पोलिसांनी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये साधारणपणे पहाटे 4 वाजेपर्यंत 22 बारबालांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये काही ग्राहक सुद्धा होते, शिवाय या ठिकाणचा कॅशियर असेल, वेटर असेल त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आणि या ठिकाणच्या मॅनेजरचा जबाब नोंदवण्यात आला आणि या जबाबामध्ये जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये या सावली बारचा जो परवाना आहे तो ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे। ज्योती रामदास कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत। त्यामुळे अशा प्रकारे गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने चालणारा हा बार आणि त्यामध्ये पोलिसांकडून होणारी कारवाई आणि त्यात बारबालांना ताब्यात घेतलं हे प्रकरण मोठं गंभीर असल्याचं अनिल परबांनी समोर आणलं आणि त्याची सत्यता आपण या ठिकाणी कांदिवलीमध्ये येऊन आपण इथे या सावली बारच्या इथे आलेलो आहोत आणि ही सावली बार बंद असल्याचं आपल्या निदर्शनास आलं। शिवाय FIR कॉपीमध्ये काही गोष्टी नमूद केल्यात त्या सुद्धा आपण समोर आणलेल्या आहेत। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।